मॉर्निंग गाईज. तर आज वीकेंडची सुरुवात झालेली आहे, सकाळ झालेली आहे. तर आज रोज डे आहे. मी ॲक्च्युली असं काही करत नाही, मी खूप थोडंसं म्हणजे अनरोमॅन्टिक आहे असं म्हणू शकता. पण आज ठरवलं की चला आपण काहीतरी मागूया. मग थोडं रोज मागवलेले आहेत, बघू आता ते 10 मिनिटात येतील. शीतलला माहीत नाही आता, तिला थोडंसं सरप्राईज देऊया की ती पण शॉक होऊन जाईल सरप्राईजपेक्षा जास्त, की मी असं कसं काही करू शकतो. तर बघू तिची रिॲक्शन काय असणार आहे. शीतलसाठी जे रोज मागवलं होतं ते आलेलं आहे. मस्त याच्यात पॅक आहे, तिलाच पॅक ओपन करायला म्हणजे तिला जास्त सरप्राईज आलेलं. तुझं काहीतरी पॅकेज आलेलं आहे म्हणायचं, कारण तुझे इतके पॅकेजेस येतात, इतके काहीतरी येतात. तिला ॲक्च्युली माहीतच नसते की हे काय आलेलं आहे आणि काय नाही. त्यामुळे ती सगळे ओपन करून बघते आणि म्हणते अरे हे आलं निकू, आलं हे निकू. बघू आता तिची रिॲक्शन काय असणार आहे. ती रेडी होत आहे, आता आंघोळ पण करत आहे मस्त की. ते झाल्यावरती ती आली की तिला सांगू अरे तुझं काहीतरी पार्सल वगैरे ओपन करून चेक कर, मग बघू मजा आपण. शीतल किती पार्सल मागवतेस? मी मुद्दामून रेकॉर्डिंग करवलोय, तू काय काय मागवतेस मला बघायचंच आहे. उगाच आपलं 50 पार्के मागवायची काय ना काहीतरी. तू मागवलास, मी नाही मागवलेलं. मी नाही मागवलेलं, तुझंच आहे ते. बघ काय मागवलंयस. तुला हळू पाड की. तू मागवलास की नाही काहीतरी? मी कशाला मागू, हो, yes. तू मागवलेली आहेस ते. काय आहे? तू काय मागवलास? मला नाही माहित, तू मागवली आहेस, मी कशाला मागू. मी मागवलं नाही, मला काय माहित नाही. तुला आतापर्यंत कधी माहित असते तू किती पार्सल्स मागवतेस? सरप्राईज द्यायला लागलास, मला माहिती आहे. तुला अपेक्षा आहे मी सरप्राईज देईन असं तुला वाटतं का? काय माहिती आता, कधी दिलं तर नाहीये. हा मग तेच की. तू कसं काय म्हणू शकतेस की मी सरप्राईज देऊ शकतो तुला? असं तरी निघू जमलाय तुला. अगो पाहिजे, वा वा वा. छान आहे. हॅपी रोज डे. जमलाय निकू. जमलंय म्हणजे जमवलंय. मस्त आहे की हे. दाखव बरं. इथं काय लिहिलंय? अच्छा ते त्यांचं आहे. पण हा रोज छान दिसतोय. थँक्यू. हे घे तुला. पण हा रोज छान दिसतोय. हॅपी रोज डे निकू. हो थँक्यू. माझ्याकडे आहे ऑलरेडी एक रोज. फालतू काय. हे असं असते, जरा काहीतरी रोमॅन्टिक बोलायला गेलं ना लगेच हे कसलं बोलायला, हे असं असते, हे असं असते, हे तसं असते नुसतं. एक तर कधीतरी करणार मी आणि केल्यावरती मग म्हणणार निखिल काय करणार तू. मग काय कसं काय तुला कसं काय जमलं निकू? जमलं म्हणजे जमवलं आता. जमते करायचं मला सगळं वेळ द्यायचं. उद्या काय बघ, जरा लाडाचे नको झालं याचं तेवढं होतं ते. उद्या कोणता दिवस आहे? उद्या रविवार आहे. हे आज रोज डे, तसं उद्या काय आहे? मला नाही माहित उद्या काय आहे. मलाच माहित असेल, मी कधी दिले तुला. बरं, सगळं ठीक आहे, पण तू रिअल फ्लावर्स का नाही मागवले? मला फोटो मध्ये चांगलं दिसलं म्हणून हे मागवलं मी. असं नाही मित्रांनो, ठीक आहे, तरी आपण थँक्यू तुला- तू केल्याबद्दल. थँक्यू. पण तुला रोजचं हे आणू, झाड जाणू आज. हा कसं करू शकते निकू? रोज डेच्या दिवशी रोजचं झाड. रोजचं झाड. ये पण ते एकच झाड आणायचं. एकच आणूया. ठीक आहे, चालते. ओके, Bye. थँक्यू सो मच. मी असं काय थँक्यू सो मच. मी आता मस्त असा हेअर वॉश वगैरे केला आणि मला असं वाटतं की माझे केस खूप छान वाटतात. तर आहे ना, मी सकाळी निखिल उठायच्या आधी आहे ना थोडंफार सगळं घरातलं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि तो उरलेला जो फापट पसारा आहे तो निखिल साफ करतोय. आम्ही गावी गेलेलो आणि तेव्हा आल्यापासून आहे ना आम्ही त्या बॅग्स ठेवल्याच नाही आहेत व्यवस्थित, आहे तसं सगळं पडलंय. सगळ्या ठेवल्यात आपण, फक्त उघड्या करून ठेवल्यात, ओपन नाही केल्या. तर त्याचा आज दिवस आमचा उजडलाय आणि आता निकू सगळं नीट ठेवेल, कारण मला आता कंटाळा आला बाकीची कामं करून. हो काय. आणि हा तुम्ही जसं मगाशी बघितलं की त्याने मला असं मस्त फुल वगैरे आणून सरप्राईज दिलं, तर मला खूप छान वाटलं तेच, कारण यानं कधीच 6 वर्षात केलेलं नाही. हा एकदा केलं आणि त्याच्यानंतर आता आजच केलंय. मे बी आम्ही व्लॉग करतोय म्हणून. त्याचा काही संबंध नाही. मी ठरवलं की यावर्षी तेवढं एकतर द्यायचं. केले ना मी काही ते तर होतेच, मी केलं त्याच्यासाठी थँक्यू. पण मला ते अनएक्सपेक्टेड आहे आणि ते मी असं हेच म्हणजे डायजेस्ट करू शकत नाही. थोडस डायजेस्ट होऊन जाईल. मी आता जेवण बनवते आहे आणि आज मी बनवते आहे. आम्ही नाही बनवते. काय बनवते? हे बनवते याच्यामध्ये जर काढते मी. आम्ही बनवतोय, मी बनवते. कळलं की आम्ही बनवते, मी बनवते, तुम्ही बनवताय, सगळे बनवत आहे. हे दाखव जरा.
डाळ आणि पालक बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये मी हे हळद वगैरे काय काय टाकून घेतले. हळद, हिंग, जिरे आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे टाकायचे म्हणजे चांगलं लागतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हा टोमॅटो आणि पालक टाकायचा झालं. आणि मावशी भाकरी करून गेले. थोडंसं मी भात लावणार आहे. फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. तर आम्ही ह्या डेंजर मध्ये आता झोपलेलो. बघून तर कळतच असेल. डोळे तर बघा कसले झालेले आहेत त्याचे. आम्हाला कधीपासून औरंगाबादला जायचं आहे कुठे. अरे ती जांभळी प्लस खोकला एकत्र आला. तर बेकार. आम्ही कुठेतरी चाललो काहीतरी आणायला. मला डिकून काहीतरी गिफ्ट केलेलं आहे. आपण त्याला प्री व्हॅलेंटाईन गिफ्ट पण म्हणू शकतो. प्री व्हॅलेंटाईन म्हणून नकोस, त्याच्यापेक्षा प्री अॅनिव्हर्सरी म्हणून. हा जानेवारी पण. तर त्याचं गिफ्ट असं म्हणू शकतो आपण ते. तर चला लवकर घेऊया. पण काय ते तुम्हाला पण लवकर कळेलच. ह्याच्यानंतरचीच मे बी ती लगेचची क्लिप असेल. कसली एक्साइटमेंट आणि हावरडपणा ना. तेच तुम्हाला थोडीशी एक्साइटमेंट ठेवली की काय आहे ते. तर थोड्या वेळातच तुम्ही बघा. बाय. ह्याच्यानंतर लगेच. मग शीतल कसं वाटतंय, काय होतं? तर फायनली ती गोष्ट मला मिळालेली आहे आणि ते आहे आयफोन 17 मॅडमचा आलेला आहे. त्याच्यावरचं कव्हर दिसते. तो असं केली त्याच्यावरती व्हाईट कलर. व्हाईट हे आहे कलर. माझा न्यू फोन. येस. काय फोन फोन नाईस. थँक्यू निकू याच्यासाठी. पण ओके आता याचा सेटअप करून दे. ठीक आहे ना, करू सेटअप आता. आम्ही आहे ना तिकडे गेलो आणि तुला पण दाखव. आम्ही आहे ना तिथे गेलो आणि एवढ्या गप्पा मारल्या. मग त्याच्यानंतर जेवणाचा टाइम झाला. आम्ही जेवायला गेलो. मग ते आम्ही आताच परत आलोय. पण आता कितीही लेट झाला असेल तरी आम्ही सेटअप करणार आणि मगच झोपणार. येस सेटअप करून देतो हिला सगळा मोबाईल, म्हणजे ही खुश होऊन लगेच 4 फोटो. आता उद्यापासून आम्ही याच्यामध्ये ब्लॉग करणार. यार तो कलर खूप भारी दिसतोय. मला सुद्धा चांगला असं वाटतो. वाटतं यार. मस्त वाटतंय. मस्त. ओके चलो सेटअप करू, कारण की आता रात्रीचे वाजलेले आहेत 12 2-3 मिनिटात. मग एक तर वाजेलच मला सेटअप करायला. इथे मोबाईलचं सेटअप चालू आहे हिच्या नवीन घेतलेल्या. आणि ही बघा इथे झोपलेली आहे. मोबाईल वापरायची एक्साइटमेंट आहे. मोबाईल यूज करायचं, त्या कॅमेरा यूज करायचं, सगळी एक्साइटमेंट. झोप यायला नाही. हे जोपर्यंत सेटअप होत नाही तोपर्यंत जागा राहायचं माझ्यासोबत. आणि मग सगळं झालं सेटअप ते मग झोपायचं. कळलं ना? झालं नाही अजून. झालं कुठं, अजून चालू व्हायलंय. ठीक आहे. मी जागीच आहे. तू करत. मी ही जर झोपली तर मी परत ब्लॉग घेतो. म्हणजे काल तर रात्री काही झालं नाही याच्याकडून. झोपला स्वतः पण मला पण झोपू दिला नाही, केला पण नाही. आणि परत आता सकाळी उठल्या चालू केलं. नाही मला सगळे सेटिंग्स ते नको आहेत. त्याच्यामध्ये सगळं नवीनच हवं आहे. फक्त ते काय पण असू दे, पण नाही केलंस तू. एवढंच म्हणायचं मला. त्यामुळे मला अजून पण ह्यामध्ये व्लॉग करता येत नाहीये. कधी करणार मी. असं ते कर की थोडं माझ्या फोन आणि ते सगळं व्यवस्थित ठेव. ठेवतो की आता तर उठलोय. अभी तो उठा है मैं. अभी थोड़ा व्यवस्थित कर. अरे करतो. मेरे अभी ब्रेन का और अभी मेरा ब्रेन का और मेरे बॉडी का अभी तक कनेक्शन नहीं हुआ है. वो जब कनेक्शन होगा तो मैं एकदम से. हा ये इथं आहेत बघ फोडी. इथे एक पांढरी केस आहेत बघ 4 दाखव सगळे. कसलं भारी दिसतोय यात मी पण गोरा फान काय माहिती फुलासारखा छान. तर आम्ही आता मी माझ्या नवीन मोबाईल मध्ये ब्लॉग बनवतोय. फ्रंट कॅमेरा ह्याचा ऍक्च्युली मला बेटर म्हणजे कसं ह्याच्यात हॉरिझॉन्टल होतंय. माझ्या मोबाईल मध्ये हॉरिझॉन्टल नाही अगं, म्हणजे फ्रंट मोबाईल मध्येच व्हिडिओ करताना हा व्हर्टिकल जरी पकडला तरी हॉरिझॉन्टल होतो ना. माझ्यात तो ऑप्शन कुठे आहे? तर छान वाटत आहे आता मला की आम्ही असाच मोबाईल पकडून आता व्हिडिओ करू शकतो. लोकांना कळणार नाही आम्ही काय करावं. कारण मला बाहेर असं ब्लॉग करायला लाज वाटत होती. तर आम्ही आता हा असा आडवा करायची गरज नाही ना मोबाईल हा. सगळ्यांना वाटणार आपण सेल्फी काढवली, त्यांना कुठे मी दाखवतो. आणि फायनली तुम्हाला माहितीये की आता किती वाजले? संध्याकाळ झालेली आहे. चहाचा टायमिंग झालेला आहे. मी चहा ठेवलेला आहे आता आणि सकाळपासून हा मोबाईल घेऊन बसलाय. त्याच्यामध्ये काय फीचर आहे हे ते फापड बसला. मला आता मोबाईल दिलाय त्यांना वापरायला. मला बघायचं होतं की माझ्या 16 मध्ये आणि 17 मध्ये ते काही पण असू दे, पण तू मला दिवसभरात आता मोबाईल मिळाला. मला काल रात्री मिळणार होता त्याचा. आणि त्यात आम्ही व्लॉग बनवायचा तर विसरलेलाच होता हा पूर्ण. की फक्त मोबाईल मध्ये वाव हे छान आहे ते छान आहे. ठीक आहे, रोज थोडं थोडं बघ ना. एका दिवसात सगळं बघायचं काय गरज आहे? आपण ब्लॉग करतोय तर आपला ब्लॉग झाला पाहिजे ना. आता कसं आहे, ही कॅमेरा युज करणार, मग तुला कॅमेराची सेटिंग सगळ्या मी प्रॉपर करून दिल्या ना. बोल सेटिंग्स करून दिल्या ना तुला प्रॉपर. बघ आता किती छान दिसतंय. चांगलं तर दिसायला लागलंय. मग
येस तसं तर दिवसभर मी काही केलं नाही पण मला हेअर कट वगैरे करायचं होता पण मला सॉरी सलॉन वाल्यांनी कॉलच उचलला नाही तर त्यामुळे ते पण राहिलेलं आहे करायचं. मी करू आणि का? नाही काही गरज नाही. करतो की अरे स्टेप्स अरे, करतो स्टेप्स. थांब मला सांगू दे त्यांना सांगू Butterfly दे करतो. तू काय करू तू मी तुझ्यावर ट्रस्ट नाही करत स्ट्रेट फॉरवर्ड. तर नाही केस वगैरे कापण्यासाठी तर अजिबात काही गरज नाही. स्वतःचे केस कापायला जातोय तुरके कुठून तर काहीतरी कापून घेऊन येतो दुसऱ्यांकडून आणि हा माझे केस कापणार तू तर त्यामुळे कोण सांग. बघाले माझ्याकडं तूच माझ्याकडे कधी तर बघ. बरं ठीक आहे ऐक ना पुढं आता आम्ही जाणार आहे त्याच्यानंतर तर आम्ही मग आता ह्या मोबाईलसाठी आहे ना मस्त कव्हर वगैरे घालणार आहे स्क्रीन गार्ड वगैरे लावायला जाणार आहे आता बाहेर. आणि आम्ही जर तिथे ब्लॉग केला तर ते तुम्ही बघालच नाही केलं तर नाही दिसणार मग. हिने चांगला जोक मारला. आम्ही ब्लॉक केला तर म्हणे मोबाईल बाहेर देणार आहे म्हणलं निकू कर ब्लॉक हा आता आज मी करू शकते तसं या मोबाईल मधून कारण हा माझा मोबाईल हातात असला पाहिजे तू घेऊन फिरायचा नाही या कशाला घेऊन फिरू माझा आहे की लगेच नवीन मोबाईल म्हणून स्वतःच मला माझं छान टिटा मी त्याला मगाशी काय म्हटलं की माझा मोबाईल दे माझ्याकडं तर मग जुना माझा जो आहे ना मोबाईल तर तो देतो हे घे म्हणे तुझा मोबाईल. असं दे का ठीक आहे ना तुझं काय माझं काय एकच की. ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये फोटो शूट पण करू शकतो. तर बाहेर जायचं म्हणून अर्धा तास झालं आम्ही अजून बाहेरच जात आहे. शीतल काय आपण जायचं आहे का नाही हा बघा ही पिशवी घे ते घे अरे 2 मिनिट अर्धा तास झाला. हो बघ मी चालूच ठेवतो का कॅमेरा बघू तू 2 मिनिटात येतेस काय कसं व्हायचं काय तुझ्या 15 मिनिट झाली 2 मिनिट म्हणल्यानंतर. तिथे मित्रांचे मला कॉल आला ते आलेले आहेत सगळे वाकडमध्ये तर त्यांना पण भेटून यायचा येता तर अजून इथंच आहे आम्ही काय मी कधी बाहेर पडतोय मला वाटतं मला पनवेलला जाऊन परत यावं लागणार आहे हिच्या टायमामध्ये बाहेर पडण्यासाठी. ओके नक्की पक्का रेडी अरे अरे चल म्हणून परत कुठं आज चाललाय तू यार. हा आलेच म्हणत आता अर्धा पाऊण तास 1 तास 2 तास झाले येतच आहे आता. चलो 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 ठीक आहे आम्ही जाऊन आल्यावर भेटू गाईज बाय बाय कर बाय बाय. कुठलं चप्पल घालून तर पळालीस का पळत काय तू पळत काय कुठलं चप्पल घालून घरातलं चप्पल घालून ही बाहेर आली होती. आम्ही लिफ्ट मधून खाली गेलो आणि परत आलो चप्पल चेंज करायला गडबडीनं आल्या पळत पटापटा.